गेल्या 2 महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे। कारण की चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ह्या चाळीमध्ये जो आहे तर तो कांदा साठवून ठेवलेला होता। मात्र आज रोजी जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली आहे। त्याच्यामुळे आता तो कांदा जो आहे तर तो चाळीतून बाहेर काढून या ठिकाणी प्रतवारी केली जात आहे। कशा पद्धतीने आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणामध्ये हा कांदा जो आहे तर तो खराब होतोय आणि त्याच्यामुळे जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च जे तर ते आता 2500 रुपयांच्या जवळपास गेलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी 3000 रुपयांच्या वर जेव्हा बाजारभाव मिळेल त्यावेळेस हा कांदा जो आहे उत्पादन खर्च त्यांचा भरून निघेल। मात्र आता जर बघितलं तर आज रोजी जर लासलगाव बाजार समिती जी आहे तर ती कांद्यासाठी प्रसिद्ध बाजार समिती आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सरासरी कांद्याला 1200 ते 1500 रुपये इतका बाजारभाव मिळतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो आपला कांदा तोट्यात विक्री करतोय। म्हणून जो कांदा विक्री झालेला आहे आणि जो कांदा विक्री होणार आहे त्याला 1000 रुपये प्रति क्विंटलला अनुदान द्यावी अशी मागणी जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।